वटपौर्णिमा निमित्त पिंपरी चिंचवडच्या खराळवाडीत आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. शेकडो सुवासिनींनी वटवृक्षाची विधिवत पूजा करत पतीच्या दीर्घायुष्यासह कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. पहाटेपासूनच खराळवाडीतील वटवृक्ष परिसरात महिलांची मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या सुवासिनींनी विधिवत पूजा केली. वटवृक्षाला सुती धागा गुंडाळत प्रदक्षिणा घातली आणि आरती करत व्रत पूर्ण केलं. पूजेनंतर महिलांनी एकमेकींना वाण देत शुभेच्छांची देवाणघेवाण केली. यावेळी परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळालं. वटपौर्णिमा हा सण श्रद्धेसोबतच परंपरा आणि सामाजिक एकोप्याचं प्रतीक मानला जातो. या निमित्तानं विविध वयोगटातील महिला एकत्र आल्याचं चित्र खराळवाडीत पाहायला मिळालं. श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपत खराळवाडीत वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. आज आहे वट सावित्री पौर्णिमा. वट सावित्री पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना. वट सावित्री पौर्णिमेचं महत्त्व सांगायचं झालं तर सावित्रीने आपल्या पतीसाठी खूप त्यांनी खूप हे प्रयत्न केले होते त्यांना परत मिळवण्यासाठी, आणि त्यांनी यमदूताकडे असं 100 पुत्र दे असं म्हणून मागितलं होतं. म्हणजे 100 पुत्र, आता तिला तिचा नवरा हवा होता, पण तिने 100 पुत्र मागितले म्हणजे बाय डिफॉल्ट त्याचंही आयुष्य वाढणार आहे असं त्यांनी दीर्घ आयुष्याची हे केलं होतं त्याच्याकडे प्रार्थना. आज काय मागितलं तुम्ही? पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली आहे. कसं आहे, माझं तर फर्स्ट टाइमच आहे वटपौर्णिमा. मग बघते मी कसं असतं कसं नाही, आणि उपवास पण फर्स्ट टाइमच आहे माझं. आणि सर्व बायकांना बघून पण मला खूप छान वाटतंय, काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी करायला भेटते, त्यांच्यासाठी उपवास धरते, असं फिलिंग जरा वेगळीच आहे फर्स्ट टाइम धरलंय म्हटल्यावर. तर नवऱ्यासाठी उपवास आहे हेच काहीतरी खास वाटतंय माझ्यासाठी. काय ना, वटपौर्णिमा हा दिवस खूप मोठा आहे बायकांसाठी, कारण सुखी संसाराचा आपण सर्व इथं देवाला वटवृक्षाला मागणे की माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य दे, किंवा त्यांचं माझं जन्मजन्मी नातं राहू दे, असं बाकी काय नाही. आणि सुखाचा संसार दोघांचा होऊ दे. मला 26 वर्ष झाले लग्नाला. खूप छान आमच्या दोघांचं आहे. आंबा, जांभूळ आणि फणस, नारळ, केळ आणि काय एक जांभूळ करवंद असते. करवंद करवंद किंवा जांभूळ काय मिळेल ते, म्हणजे जे available असेल ते. लग्न झाल्यापासून म्हणजे 25 वर्ष झाली लग्नाला, तेव्हापासून उपवास करत आहे. काय महत्व असतं ह्या उपवासाचं? नवऱ्याचं आयुष्य वाढावं, संसार सुखा समाधानाने व्हावं, बाकी काय. आज काय मागितलं? आज पण तेच मागितलं. 7 जन्म. सावित्रीने सत्यवानांचे प्राण वाचवण्यासाठी तिने वडाची पूजा केलेली. त्याचे गेलेले प्राण त्या वडाच्या झकाच्यामुळे आले, प्राण वाचले. पुढे मग आज आपण तिथे पूजा करायला आलात. आज आपली काय मनोकामना आहे? माझी मनोकामना आहे की पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, त्याचं सर्व काही व्यवस्थित आहे, मागे जी साडेसाती सर्व निघून जाऊ दे, आणखीन त्याने घरात सर्व व्यवस्थित करावं. नातवंड, सुना, मुली, जावई सर्व व्यवस्थित राहू दे. अगोदर बजावून आलेले होतं खट्टाखट्टी, म्हणजे आज नाही, आज शांत असणार, आज काही बोलणार दिवसात काही नाही, कधी नाही होतो, भांडण पण होत नाही, काय सर्व गोडीने चाललं सकाळपासून आतापर्यंत. फक्त उशीर करू नका एवढंच फक्त सांगितलं. काय नाव आहे आपलं? माझं नाव नलिनी. पारंपरिक सांस्कृतिक वटपौर्णिमेच्या माझ्याकडून सर्व महिलांना शुभेच्छा. मी सकाळी आज वटपौर्णिमेचा दिवस खूप छान आहे. सकाळी मी लवकर उठले, आवरून वगैरे पुरणपोळीचा स्वयंपाक करून इथं पूजा करायला आले. नवऱ्यासाठी आयुष्य चांगलं भेटावं त्यासाठी मी प्रार्थना करायला आलेली आहे इथे. त्यामुळं जन्मोजन्मी हा नवरा भेटावा मला हीच अपेक्षा धरते मी. सगळी म्हणजे जे मागून आली तेच भावना ना. आपली परंपरा आहे, वर्षाला वट पुजायचं, नवऱ्याला औक्ष मागायचं, आणि दुसरी काय परंपरा हेच आहे. आज काय मागितलंय? आज देवाला मागितलं जशी जिंदगीभर आयुष्य गेलं सुखा समाधान आनंदाचं, असं पुढचंही जाऊ दे, देवाला एवढं मागितलं. किती वर्षापासून वटपौर्णिमेची पूजा करता? 50 वर्ष झाली. 50 वर्षाचा हो अनुभव आहे आपला. हो.
इतर महिलांना काय शुभेच्छा आहे, जे पारंपरिक पद्धत आली आहे ते करीत राहावं सगळ्या महिलांना. ज्या रूढी परंपरा हा, आहेत हा. त्याच ते आता हल्ली सगळे लोक विसरून चालले. होय, हल्ली सगळे लोक विसरून चालले. ते विसरू नये, हे आपलं जे पहिलंच आहे ते चालू ठेवा, बस एवढंच. आणि आजचा सण म्हणजे काय, जन्मी हाच पती मिळू दे, 7 जन्मी हाच नवरा. हा सण आहे आज. आणि ह्या सणानिमित्त आपण घरी पुरणपोळी वगैरे गोड पदार्थ बनवतो आणि हीच पुरणपोळी पुढे सतत चालू ठेवावी हीच इच्छा कोण आहे. कर पण ना बुडायची आता सध्या पुरणपोळी बुडालेली आहे. पुरणपोळी कशी करावी हे माहितच नाही आजच्या पिढीला, नाही का? तरी हा पदार्थ सतत पुढे कायम चालू ठेवावा, नाही का? आणि हा सण आजच्या पुरताच साजरा न करता कायमस्वरूपी साजरा करावा महिलांनी. म्हणजे एकच दिवस नाही का आज की आपला हा सण आहे म्हणून नवऱ्याला किती गर्दी असे दररोजच म्हणजे अशी बायका हे करायचं, नाही का? पतीची सेवा जी असते ती आजच नाही की आज म्हणजे सण आलाय म्हणूनच आपण आज हे करतोय की 7 जन्मी हाच नवरा. सतत कायम सततच त्यांची सांभाळणं, त्याची योग्य ती काळजी बघणं, ही देखभाल करणं नवऱ्याची, ते सतत करणं कंटिन्यू हे बायकांचं काम असते. ते कर्तव्य पार पाडायचं महिलांनी. आजच्या दिवसाचा हा सण नाहीये साजरा करायचा आताच्या आपण. पिढीला कसं आहे माहितीये का, फक्त देखावा पाहिजे. सण कसा साजरा करायचा, व्हिडिओ शूटिंग, त्याची पद्धत कॅमेरा, माहिती पाहिजे. फोटो, हेच पाहिजे आताच्या पिढीला. हे असं न करता तुम्ही स्वतः मनातून सण साजरे करा आणि सगळं सांभाळा.